आणि आपल्याच देशातला बुद्ध धम्म इतर रास केलाय. सगळ्यांचं राज्य होतं बघा, 150 वर्ष इंग्रज होते, मुघलांचं आमच्याचं होतं तमक्याचं होतं, सगळ्यांचं होतं. 1200 वर्ष बुद्ध शासन होतं. हे आपल्याला माहितीये का? सगळ्यात जास्त होतं की नाही? परत जर धम्माला वरती आणायचं असेल तर आपल्याला जागृत व्हावं लागेल. म्हणून हा सारखा दरवर्षी रिपीट विषय आहे की ही सगळी आचारसंहिता पाठ झाल्या पाहिजेत आणि आपल्या हातनं बौद्ध धम्माच्या विरुद्ध आचरण होणार नाही ह्याची जागरूकतेने काळजीपूर्वक प्रत्येकाने काळजीच घेतली पाहिजे. एक वेळ 2 घास कमी खा पण धम्माचं आचरण करा. दाखवण्याचा धम्म एक आपला की आम्ही पांढरे शुभ्र वस्त्र घातलेत, आम्ही विहारात आलोय, वंदना घेतोय, ग्रंथ वाचन आता चालू आहे, आम्ही बुद्धिस्ट झालोय का? नाही. आपली ओळख दाखवण्याची नाही तर आचरण्याची ओळख आहे आपली. आपण जर आचरण केलं तरच आपण बुद्धिस्ट म्हणून घ्यायला पात्र आहे, नाहीतर नाही. आचरण नाही केलं का आपण फक्त कागदावरचे बौद्ध राहू, आपण काहीच आचरण नाही करत. मग आपली आचारसंहिता बघत असताना भगवान बुद्धांच्या काळापासून ही आचारसंहिता आलेली आहे, पण आपण त्याचा विचार केलाय का कधी? नाही. कसं वागावं, कसं बोलावं हे भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. बघा आपल्याला काय सांगितलं? पंचशिलेचं आचरण करा. तर आपल्याला पंचशिलेचं पहिलं आचरण करायचंय कधी सांगितले? 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी सांगितले आपल्याला. नंतर आर्य अष्टांग मार्गाचं आचरण केलं पाहिजे आपण. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक वाणी, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. त्यातलं जे 3 भागातनं जातो आर्य अष्टांग मार्ग, प्रज्ञाशील समाधी 3 भागातनं जातो. त्यातल्या शीलातलं आहे सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका आणि सम्यक वाणी. याचं आपण पालन केलं पाहिजे. बघा आई वडिलांनी सगळं दिलंय आपल्याला, आपण पण आपल्या मुलांना सगळं दिलंय. लहानाचं मोठं केलं, चांगलं शिक्षण दिलं, कपडा लता जे मागेल ती वस्तू दिली, कारण आम्हाला काही मिळालेलं नाही. आपण परिस्थितीतनं आलोय. सगळेच काही श्रीमंत घरातले नसतात. आपण परिस्थितीतनं आलोय, पण माझ्या मुलांना मी चांगलं चुंगलं सगळं देईल. पण त्याचा काय उपयोग आहे का? तुम्ही जर त्याला धम्माचे संस्कारच दिले नाही. या नोटवर आजचा बौद्ध धम्माची आचारसंहिता हा विषय मी माझ्या परीने तुम्हाला पटवून देण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केलाय. जेवढा वेळ आपण ह्याच्यावर बोलू तेवढा कमी आहे, त्यामुळे जेवढ्या माझ्या अल्पमतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय ते तुम्ही जे चुकलं असेल ते मला द्या, बरोबर वाटलं असेल ते तुमच्याकडे ठेवा आणि आजच्या ह्या संपूर्ण धम्मदेशनेचं जे काही कुशल कर्म तयार झाले असेल ते पूर्ण ह्या विश्वामध्ये वितरित हो अशी मंगल मैत्रीची भावना करते आणि आजचा हा विषय इथे थांबवते. नमो बुद्धाय. जय भीम.